या व्हिडिओमध्ये आपण शंभू महादेव व नांगरतास या ठिकाणाला भेट दिली आहे व आपल्या या प्रवासात पावसाने हजेरी लावली आहे। तसेच या व्हिडिओमध्ये आपण नांगरतास येथील प्रभू श्रीराम वनगमन मार्गातील लक्ष्मणाने नांगर चालवलेली जागा पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मराठवाडा या मालिकेचा 36वा भाग कोणत्या ठिकाणी शूट करायचा याचा विचार चालू होता। पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने निसर्गरम्य ठिकाण निवडायचे असे मनात चालू होते आणि विचार आला आपण शंभू महादेव या ठिकाणी जाऊ। मी ज्या गावी राहतो त्या गावापासून अवघ्या 55 ते 60 किलोमीटर एवढ्या अंतरावर हे ठिकाण स्थित आहे। मग काय, त्या ठिकाणाविषयी इन्फॉर्मेशन गोळा केली आणि निघालो। सेलूवरून या ठिकाणी जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक मंठा मार्गे तर दुसरा परतूर मार्गे। आम्ही दुसरा मार्ग निवडला। वाटूर जालना रोडवर वाटूर पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर शंभू महादेव नावाने मार्ग दर्शवणारी पाटी आहे। श्रीराम वनगमन मार्ग शंभू महादेव सावरगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि मला या ठिकाणी येण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 तास एवढा वेळ लागलेला आहे। अतिशय रम्य असं वातावरण या ठिकाणी आहे आणि आता पुढे पाहू आपण मंदिर कसे आहे। या ठिकाणी छोटासा धबधबा आहे पण पाण्याचा आवाज येत नाही, म्हणजे त्या ठिकाणी पाणी नसणार आहे। तरी पण आपण पाहू पाणी आहे का नाही। तर मग चला। या परिसरामध्ये प्रचंड असे वडाचे झाड आहे आणि अनेक सुंदर मंदिरांनी हा परिसर वेढलेला आहे। तर आपण एक एक करून मंदिराला भेट देऊ आणि कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा मी प्रयत्न करेन। आता बारीक बारीक असा पाऊस चालू झालेला आहे आणि वातावरण एकदम रम्य झालेले आहे। हे प्राचीन शिव मंदिर सुमारे 7000 वर्ष जुने आहे असे सांगितले जाते व वनवासाच्या काळामध्ये प्रभू श्रीरामाने येथे विश्राम केला असे येथील गावकरी म्हणतात। पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या या छोट्याशा धबधब्याला आज पाणी नाही आहे। मग काय, काही दिवसांनी आपण येऊ याला भेटायला वेळ काढून। तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा। पाहू आपण पुढे या ठिकाणी वातावरण कसे आहे। या ठिकाणी वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, तर बघूया वरी काय आहे। तर मग चला। चढून मंदिराच्या मागील माळावर आलो।
या ठिकाणावरून हा परिसर अतिशय सुंदर भासत होता. थोडा वेळ माळावर भटकंती केली. निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा जातो हे कळतच नाही. या रिमझिमणाऱ्या पावसाचा होणारा स्पर्श मला निसर्गात विरघळून टाकत होता. मनातील नैराश्य दूर होण्यास आणखी काय पाहिजे? दैनंदिन आयुष्याला रिफ्रेश करण्यासाठी आयुष्यात असे क्षण असावेत असे मला वाटते. तर असे आहे निसर्गरम्य ठिकाण शंभू महादेव. या ठिकाणी आता पाऊस चालू झालेला आहे आणि आपण नांगरतासच्या दिशेने जाणार आहोत, पण उद्या जाणार आहोत. तसं व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू राहणार आहोत. प्रॉब्लेम असा झाला आहे की माझ्या कॅमेऱ्याच्या 3 बॅटऱ्या आहेत आणि 3 बॅटऱ्यासुद्धा डिस्चार्ज झालेल्या आहेत. त्यामुळं आता मी परत घरी जाणार आहे, बॅटऱ्या चार्ज करून उद्या वापस इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू आपण. या ठिकाणापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर नांगरतास हे सुंदर ठिकाण आहे. आपण उद्या ते कव्हर करू. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू. दिवस 2. श्रीराम वनगमन मार्ग नांगरतास हे ठिकाण गाठले. तर चला पाहूया नांगरतास कसे आहे. तर मित्रांनो, नांगरतास या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सागाचे झाडं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आज सुद्धा वातावरण सुंदर आहे. पुढे पाहू आपण हे ठिकाण कसे आहे. तर मग लेट्स गो. या मंदिरास भव्य असे प्रांगण असून येथे सुद्धा 2 प्राचीन असे वडाचे झाड आहेत. या ठिकाणाचा इतिहास आपल्याला थेट सतयुगात घेऊन जातो. प्रभू श्रीराम या ठिकाणी आले होते या गोष्टीची नोंद दिल्ली येथील जहा रामचरण जाही या संस्थेने घेतली आहे. या संस्थेच्या मते हे ठिकाण प्रभू श्रीरामाच्या वनगमन मार्गातील 148 क्रमांकाचे ठिकाण आहे. प्रभू श्रीरामाने या भागातील लोकांना शेतीविषयक ज्ञान दिले व स्वतः लक्ष्मणाने येथे नांगर चालवला आहे. त्यामुळे या भागास नांगरतास हे नाव मिळाले असा समज आहे. नांगरतास हे जालना जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून या ठिकाणी असणाऱ्या रम्य वातावरणामुळे या ठिकाणास प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. रविवार व सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटक खूप गर्दी करतात आणि पावसाळ्यामध्ये अनेक छोटे मोठे धबधबे या ठिकाणी पाहावयास मिळतात.
या ठिकाणी प्रचंड असे 2 वडाचे वृक्ष असून एक विहीर आहे. तसेच या परिसरामध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात. आपण मंदिर परिसर तर पाहिला, अतिशय सुंदर आहे. आणि या साईडला काही अंतरावर नांगरतास ही सुंदर जागा आहे. गावकऱ्यांच्या मध्ये या ठिकाणी लक्ष्मणाने नांगर चालवलेला आहे. बुवा, पाठीमागे हा जो डोंगर दिसतोय ना, आम्ही गेल्या वेळेस आलो होतो त्यावेळेस सर केला होता. त्याचा व्हिडिओ मी वर आय बटन मध्ये देतो, ते तुम्ही पाहून घ्या. आपल्या जीवनाला फुरसतीचा एक लांबलचक भरजरी पदर असावा असे मनापासून वाटत असले तरी चरितार्थ चालवण्यासाठी कामधंदा करण्यात आपण फार खर्ची पडतो आणि त्यामुळे निसर्गाचा सहवास आपल्याला लाभत नाही. दैनंदिन आयुष्यातून थोडा वेळ काढून निसर्गाची भेट घ्यावी. निसर्ग तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देईल. तर असे आहे नांगरतास आणि शंभू महादेव या 2 ठिकाणापैकी तुम्हाला कोणते ठिकाण आवडले कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागात. तोपर्यंत राम राम. मंदिर परिसरात अनेक छोटे मोठे मंदिर. या मंदिरास भव्य असे प्रांगण चालू ठेवतो. या मंदिरात